नमस्कार गावकरी मंडळी। आजचा आपला विषय आहे की जे आपला विषय हा शेतकऱ्यांसाठी आहे। आजचा आपल्याला कृषी विभागाकडून एक यादी मिळालेली आहे। त्या यादीमुळे शेतकरी वर्ग सर्वसंभ्रमात आहे की नेमका विषय काय आहे। तर ते यादीमध्ये ज्यांची नाव आहेत त्यांचे डॉक्युमेंट्स आपल्याला कृषी विभागात जमा करायचे आहेत। पण आम्ही काय ठरवलं की आता डॉक्युमेंट्स कृषी विभागात जमा करणे म्हणजे हा शेतकऱ्यांचा कामधंद्याचा दिवस आहे आणि शेतकऱ्यांना होणारा त्रास आहे। त्यामुळे आम्ही काय करणार आहे की आपले जे डॉक्युमेंट्स आहे सर्व ग्रामपंचायतमध्ये जमा करणार आहे आणि सर्व जे गट आहे हे कृषी विभागामध्ये आम्ही जमा करणार आहे। म्हणजे यामुळे काय होणार आहे की शेतकऱ्यांचा जो संग्रामपूर जाण्या येण्याचा त्रास आहे आणि त्यावर तो सर्व वाचणार आहे। त्यामुळे आपण काय करायचं आहे, उद्या सकाळी 10 वाजता ज्या शेतकऱ्यांचे सदर यादीमध्ये सोबत आम्ही यादी ग्रुपमध्ये शेअर करणार आहे। या यादीमध्ये ज्यांचे नाव आहेत त्यांनी आपला आधार कार्ड आणि बँक पासबुक आणि त्यासोबतच एक फॉर्म आहे, तो फॉर्म भेटला तर ठीक, नाही तर मग सर्व झेरॉक्स फॉर्म उपलब्धच आहे। नाही भेटला तर आम्ही ते सर्व फॉर्म ग्रामपंचायत मध्ये आपल्याला देणार आहे। तरी आपण काय करायचं आहे की उद्या ठीक 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सदर डॉक्युमेंट जमा करायचे आहेत। त्यामुळे आपला सर्वांचा त्रास वाचणार आहे। आपला त्रास वाचावा ही आमची अपेक्षा आहे। यापूर्वी आपण बरेचसे कॅम्प घेतले आहेत आणि आता हे सुद्धा यादी माझ्याकडे प्राप्त झाली। त्यामुळे मला असं वाटलं की शेतकऱ्यांना पण होणारा जो त्रास आहे तो पण वाचला पाहिजे। त्यामुळे आम्ही हा कॅम्प घेणार आहोत। धन्यवाद।